डिअर स्टुडंट्स, चला तर मग ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत की हाऊ वी कॅन कॅल्क्युलेट द जिनोटाईप इन डायहायब्रिड क्रॉस. लास्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं की इथे फिनोटाईप जे आहे तर ते कोणत्या शॉर्ट ट्रिक्सने आपण कॅल्क्युलेट करू शकतो डायहायब्रिड क्रॉसमध्ये. आणि आता आपण पाहणार आहोत की जिनोटाईप आपण कशा पद्धतीने ते कॅल्क्युलेट करू शकतो डायहायब्रिड क्रॉसमध्ये. चला तर मग अगोदर जिनोटाईप म्हणजे यामध्ये काय हे पाहू. जिनोटाईप दॅट मीन्स द जेनेटिक रिप्रेझेंटेशन ऑफ द फिनोटाईप्स. ही जे फिनोटाईप्स आपण पाहिलं होतं त्याचं जेनेटिक इथे रिप्रेझेंटेशन जर आपण करत असेल विथ द हेल्प ऑफ लेटर, दिस इज द जिनोटाईप, त्याला आपण म्हणतो जिनोटाईप. आणि मेंडल्स यांनी मोनोहायब्रिड डायहायब्रिड क्रॉस इथे केलं होतं आणि त्यानुसार त्यांनी जे जिनोटाईप आहे तर ते यामध्ये सांगितलं होते. मेंडल्स यांनी 2 पॅरेंट्स इथे एक पॅरेंट्स जो आहे त्याच्यासोबत दुसऱ्या पॅरेंट्स याचं क्रॉस केलं, त्यानंतर त्यांना F1 मिळालं. आणि हे जे F1 आहे दॅट इज द हायब्रिड, दीज आर अगेन सेल्फ, दॅट इज द क्रॉस विथ इच अदर. यांनी पुन्हा जे F1 आहे त्यांचं सेल्फिंग केलं, दॅट मीन्स F1 क्रॉस विथ द F1. आणि त्यानंतर त्यांना F2 जनरेशन मिळालं. आणि ही F2 जनरेशन जे आहे तर यामध्ये डायहायब्रिड क्रॉसमध्ये त्याचा रेशो, जिनोटाईप रेशो कशा पद्धतीने लिहायचा ते आपण यामध्ये पाहणार आहोत. तर सुरुवातीला हे समजण्यासाठी आपल्याला अगोदर मोनोहायब्रिड क्रॉस जो आहे तर त्यामधला F2 जिनोटाईप इथे माहिती असणं गरजेचे. मग जर समजा इथे आपण विचारात घेतलं एक एक्झाम्पल, जसं इथे दिलेलं आहे एक डायहायब्रिड क्रॉसचे एक्झाम्पल, सीड शेप आणि सीड कलर हे दोन्ही यामध्ये कंबाईन दिलेले आहे. मग आपण फक्त सीड शेप जर घेतला तर सीड शेपमध्ये आपण F2 जिनोटाईप पाहिला तर आपल्याला यामध्ये 1 कॅपिटल आर आउट ऑफ 4 भेटतं, त्यानंतर 2 कॅपिटल आर स्मॉल आर आउट ऑफ 4 भेटतं आणि 1 स्मॉल आर आउट ऑफ 4 भेटतं. तर हे समजून घेण्यासाठी अगोदर माझा मोनोहायब्रिड क्रॉसवरचा जो व्हिडिओ आहे तर तो अगोदर इथे पाहणं गरजेचं आहे. तर प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण मोनोहायब्रिड क्रॉसचा जो रेशो आहे तो हा कशा पद्धतीने येतो ही इथे अगोदर डिस्कस केलेला आहे. तर इथे सेम जर आपण सीड कलर घेतलं, सीड कलरमध्ये आपल्याला जिनोटाईप भेटतो कॅपिटल वाय 1 आउट ऑफ 4, कॅपिटल वाय 2 आउट ऑफ 4 आणि स्मॉल वाय 1 आउट ऑफ 4. तर ह्या पद्धतीने आपल्याला इथे रेशो भेटतो. तर डायहायब्रिडमध्ये ज्यावेळेस आपल्याला कंबाईनली विचारलेले कंबाईनली, मग इथे आपण एक्झाम्पल घेतलं सीड कलर आणि त्यानंतर सीड शेप आपल्याला विचारले. तर अगोदर इथे एक पुणेट्यांचा जो बोर्ड आहे तर तो बोर्ड इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये हा रेशो इथे कॅल्क्युलेट करायचा आहे. तर इथे समजा आपण इथे हा बोर्ड घेतला, त्यामध्ये इथे वरती लिहिलं कॅपिटल आर 1 आउट ऑफ 4, त्यानंतर कॅपिटल आर 2 आउट ऑफ 4, त्यानंतर स्मॉल आर 1 आउट ऑफ 4. त्याच पद्धतीने इकडे देखील आपण घेतलं, यामध्ये 1 कॅपिटल वाय आउट ऑफ 4, 2 कॅपिटल वाय आउट ऑफ 4, त्यानंतर 1 स्मॉल वाय आउट ऑफ 4. तर त्यामध्ये आपण जर इथे कंबाईन केलं तर इथे तुम्हाला दिसेल पहा कॅपिटल वाय कॅपिटल आर in which the 1 is multiplied with 1, that is the 1 into 1 1. Capital R small r with capital Y, you can see here 1 into 2 that is the 2. कॅपिटल वाय कॅपिटल आर स्मॉल आर सोबत यामध्ये टोटल असणार आहे 2 आउट ऑफ 16, म्हणजे इथे 4 पैकी आहे आणि आपल्याला जे डायहायब्रिडमध्ये भेटणार आहे ते आउट ऑफ यामध्ये 16 असणार आहे. त्याच पद्धतीने इथे कॅपिटल वाय त्यानंतर स्मॉल आर इथे 1 into 1 यामध्ये असणार आहे 1, दॅट इज कॅपिटल वाय स्मॉल आर. त्यानंतर यामध्ये सेकंड आपण यामध्ये पाहू, यामध्ये पहा सेकंड आहे कॅपिटल वाय 2 आउट ऑफ 4. यामध्ये इथे जर आपण आर सोबत घेतलं तर इथे 2 into 1 2 कॅपिटल वाय कॅपिटल आर. त्यानंतर आहे 2 into 2 यामध्ये 4, 2 into 2 यामध्ये आहे 4 अँड इन विच द कॅपिटल वाय अँड कॅपिटल आर स्मॉल आर. त्यानंतर यामध्ये 2 into 1 यामध्ये आहे 2, त्यानंतर कॅपिटल वाय स्मॉल आर. अशी यामध्ये अशा पद्धतीने इथे आपण इझिली टेक्निक वापरून इथे इझिली पद्धतीने इथे आपण हे डिटेक्ट करू शकतो. त्यानंतर यामध्ये स्मॉल वाय 1 आउट ऑफ 4,
त्याचबरोबर इथे जर आपण याचं कॉम्बिनेशन घेतलं स्मॉल वाय कॅपिटल आर सोबत, तर 1 × 1 यामध्ये 1 आउट ऑफ 16 स्मॉल वाय कॅपिटल आर. त्यानंतर इथे सेकंड आहे 1 × 2 यामध्ये 2 त्याचबरोबर स्मॉल वाय कॅपिटल आर. त्यानंतर 1 × 1 1 त्याचबरोबर इथे स्मॉल वाय स्मॉल आर असे इथे ही ट्रिक वापरून आपण इझिली यामध्ये जे डायहायब्रिड क्रॉस आहे तर त्याचा जिनोटाईप रेशो इथे कॅल्क्युलेट करू शकतो, किंवा यामध्ये आपण चेक करू शकतो की लिहिलेला जो जिनोटाईप रेशो आहे तो यामध्ये राईट आहे की रॉंग आहे. या पद्धतीने इथे आउट ऑफ 16 इथे कन्सिडर करून यामध्ये जी टेक्निक आहे तर ती टेक्निक इथे यूज केली जाऊ शकते. आणखी एका पद्धतीने इथे जो जिनोटाईप आहे तर तो इथे आपण लक्षात ठेवू शकतो. जर बोर्ड एक्झाममध्ये हा क्वेश्चन विचारला आणि समजा यामध्ये एक्झाम्पल दिलेला आहे सीड कलर आणि सीड शेप. सीड कलरमध्ये इथे आपण वाय घेतो कॅपिटल वाय, त्याचबरोबर यामध्ये स्मॉल वाय, त्याचबरोबर यामध्ये सीड शेपमध्ये कॅपिटल आर स्मॉल आर ह्या 4 लेटरचा आपण यामध्ये यूज करतो. मग जर समजा तुम्हाला क्वेश्चन बोर्ड एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला आणि त्या बोर्ड एक्झाममध्ये जर तुम्हाला डायहायब्रिड क्रॉसचा रेशो काढायचा असेल आणि वेळ कमी असेल तर तुम्ही अतिशय छान पद्धतीने इथे ट्रिक वापरून इथे हे एक्झाम्पल सॉल्व करू शकता. समजा सीड कलर अगोदर दिलेला आहे आणि सीड शेप नंतर दिला आहे, तर यामध्ये पहा काय करायचं, यामध्ये 3 वेळेस कॅपिटल वाय यामध्ये काढायचे. 3 वेळेस यामध्ये तुम्ही कॅपिटल वाय घेणार, 3 वेळेस कॅपिटल वाय घ्यायचे. त्यानंतर 3 वेळेस कॅपिटल वाय विथ स्मॉल वाय यामध्ये घ्यायचे आहे, कॅपिटल वाय स्मॉल वाय आणि 3 वेळेस यामध्ये स्मॉल वाय यामध्ये तुम्ही घेणार आहात. अतिशय छान पद्धतीने तुम्ही ते लक्षात ठेवू शकता. सोबत आहे सीड शेप, मग इथे कॅपिटल आर त्याचबरोबर कॅपिटल आर स्मॉल आर असे 3 वेळेस तुम्ही इथे अशाच पद्धतीने तुम्ही इथे 3 वेळेस कॅपिटल आर त्याचबरोबर कॅपिटल आर स्मॉल आर आणि त्याचबरोबर स्मॉल आर इथेही त्याच पद्धतीने कॅपिटल आर स्मॉल आर यामध्ये पहा. तुम्ही जर कॅल्क्युलेट केलं डायहायब्रिड क्रॉसमध्ये तर हा रेशो कसा असणार आहे पहा, 1 2 1 2 4 2 1 2 1. तुम्ही जर कॅल्क्युलेट केलं तर ह्याच पद्धतीने हा रेशो असणार आहे. ह्या देखील पद्धतीने तुम्ही जो रेशो आहे तर तो इथे कॅल्क्युलेट करू शकता. रेशो असणार आहे 1 2 1 2 4 2 1 2 1. बट यामध्ये जी लिहिण्याची टेक्निक आहे तर ह्या टेक्निकने तुम्ही ते हे लक्षात ठेवू शकता. त्याचबरोबर आणखी एका टेक्निकने तुम्ही जो जिनोटाईप रेशो आहे तर तो लक्षात ठेवू शकता. ह्या ट्रायकोटोमीचा यूज तुम्ही इथे करू शकता. इथे पहा 2 कॅरेक्टर समजा घेतलेले आहे, सीड कलर आणि सीड शेप. तर यामध्ये पहिला जो ट्रेट आहे तर त्यामध्ये त्याचं जिनोटाईप इथे घ्यायचं आहे, कॅपिटल वाय स्मॉल वाय 1 आउट ऑफ 4 2 आउट ऑफ 4 अँड 1 आउट ऑफ 4. त्याचबरोबर प्रत्येकासोबत यामध्ये मल्टिप्लिकेशन करायचं आहे. ट्रेड सेकंड यामध्ये कॅपिटल आर स्मॉल आर 1 आउट ऑफ 4 2 आउट ऑफ 4 त्याचबरोबर 1 आउट ऑफ 4 असे 3 वेळेस यामध्ये लिहून घ्यायचे. त्यानंतर ह्या 1 सोबत मल्टिप्लिकेशन करायचं, आन्सर असणार आहे 1 आउट ऑफ 16 यामध्ये कॅपिटल वाय कॅपिटल आर. त्याचबरोबर यामध्ये दुसरा सेकंड जर घेतलं तर 1 × 2 दॅट इज द 2 आउट ऑफ 16 यामध्ये कॅपिटल वाय कॅपिटल आर स्मॉल आर. त्याच पद्धतीने यामध्ये थर्ड जर तुम्ही घेतलं तर इथे 1 × 1 यामध्ये आन्सर असणार आहे 1 आउट ऑफ 16 कॅपिटल वाय अँड स्मॉल आर. त्याच पद्धतीने यामध्ये तुम्ही लक्षात ठेवू शकता. यामध्ये सेकंड इथे 2 × 1 आन्सर असणार आहे 2 × 1 2 कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर. त्याचबरोबर यामध्ये 2 × 2 यामध्ये 4 आउट ऑफ 16 कॅपिटल वाय स्मॉल वाय त्याचबरोबर यामध्ये कॅपिटल आर स्मॉल आर. त्याचबरोबर यामध्ये 2 × 1 यामध्ये असणार आहे 2 कॅपिटल वाय स्मॉल आर. त्याच पद्धतीने इथे तुम्ही लक्षात ठेवू शकता. थर्ड देखील 1 × 1 आन्सर इज द 1 आउट ऑफ 16 स्मॉल वाय कॅपिटल आर. त्याचबरोबर 1 × 2
2 आउट ऑफ 16 स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल आर. त्याचबरोबर 1 इंटू 1 स्मॉल वाय स्मॉल आर. या पद्धतीने देखील तुम्ही इथे लक्षात ठेवू शकता आणि इझिली जो जिनोटाइप रेशो आहे तर तो इथे लिहू शकता. सो आज आपण इथे थांबतोय. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये विथ नेक्स्ट शॉर्ट ट्रिक्स. थँक्यू सो मच. प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दिस व्हिडिओ.